गुरुवार दिनांक 13 जून 2024. बेटर कॉल सोलचा 4था सीझन संपवला. मस्त. म्हणजे आता 5व्या सीझन पासून तो सॉल गुडमन म्हणून ओळखला जाणार. त्याच्यात तेच होतं की चक जळून मरतो आणि त्याला मग अवॉइड करून कळतं. फार वाईट नाही वाटत, पण तरी त्याला फील होतं ते मनामध्ये की अरे आत्ता तर आपण 2-3 दिवसापूर्वी बोललो होतो, त्या दिवशी किती तो होपफुल दिसत होता आणि एकदम काय झालं वगैरे वगैरे. त्याला म्हणजे थोडंसं वाईट वाटतं त्याच्याबद्दल. इकडे त्यांनी त्या नाचोनी त्या कार्टलला गोळ्या बदलून दिल्या असतात. त्याला अटॅक आलेला असतो. हॉस्पिटलाइज करतात. मग कोमामध्येच जातो तो. सगळे डॉक्टर तसे होप सोडून देतात. म्हणजे सांगता येत नाही म्हणे केव्हा तो जागा होईल. पण मग ह्यांनी ओळखलेलंच असतं गसनी की यांनी काहीतरी उद्योग केलाय. पण तो म्हणतो की तो मरायला हवाय, पण अशा पद्धतीने नाही. मला जसं हवंय तसंच मी त्याला जिवंत करणार. आणि तो स्पेशल डॉक्टर्स वगैरे आणतो आणि ते पॉइंट करतो. आणि हळूहळू मग त्याची तब्येत थोडी थोडी सुधारते. आणि अल्टिमेटली तो हँडिकॅपच असतो, खुर्चीतच बसून. म्हणजे अजून त्याच्यावर ट्रीटमेंट केली असती तर कदाचित तो पूर्ण बरा झालाही असता. पण तो तिथेच थांबवतो. तो म्हणतो मला त्याला असंच पाहिजे, पंगू हँडिकॅप. आणि मग बोटानी तो म्हणजे ते घंटी वाजवून हे करायचं वाला त्याचं होतं. म्हणजे ज्याला हो म्हणायचं त्याला तो घंटी वाजवणार वाला सिस्टम सुरू होतो त्याचा. आणि इकडे गस ह्याच्या मदतीने, माईकच्या मदतीने अंडरग्राऊंड टनेल बनवायला सुरुवात करतो. म्हणजे एक लॅब म्हणा किंवा मोठं वर्कशॉप की जिथे तो मेथेलमेन बनवू शकेल. कारण त्याचा एक स्टुडंट तिथे केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये असतो आणि त्याच्याकडे तो ड्रग टेस्टिंगला देत असतो. तर तो इंटरेस्टेड असतो बनवण्यात. मी याच्यापेक्षा जास्त प्युअर बनवू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी हे बनावर घेतलं असतं. तर त्याच्याकरता त्यांनी एका म्हणजे माईकला ते काम सोपवलं असतं. तर माईकनी ते काम दिलं असतं एका माणसाला आणि त्याची मुलं असतात. त्यांच्याकरता तो खूप छान सगळी सोय राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि ते लोक करत असतात. पण आता खूप दिवस होऊन जातात. म्हणजे त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त वेळ लागतो. तर याला आपल्या बायकोची आठवण यायला लागते, ज्याला काम दिलेलं असतं हे टनलचं. तो माईकला रिक्वेस्ट करतो की फक्त मला एक दिवस जाऊन येऊ दे. पण माईक म्हणतो नाही, हे रूलच्या अगेन्स्ट आहे. तर तो रात्रीतनं पळतो. मग ते गसला आवडत नाही. माईकला त्याला शोधायला लावतो आणि मारायला लावतो त्याला. म्हणजे ते गसचं फार आहे दाखवलं. माईकची इच्छा नसते. माईक त्याला परोपरीने समजावून सांगतो, पण म्हणतो नाईलाज आहे माझा, मी काही करू शकत नाही. तू आता बायकोशी बोलून घे, तिला परत जायला सांग, तिला येऊ नको सांग हॉटेलमध्ये, आणि कामाला वेळ लागेल, माझं काम संपलं की मी येईन असं सांग. तो एक जरा इमोशनल पार्ट थोडासा. आता इकडे चकच्या घरावर अटॅक केल्यामुळे म्हणजे त्याचा टेप बीप याला सस्पेंड केलेलं असतं ना सोलला, म्हणजे जिमीला. तर परोपरीने त्याचे प्रयत्न चालले असतात की कसं चांगलं 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 त्याची भावी रेप्युटेशन. मग शेवटी 1 वर्ष संपतं ते. तर हिअरिंग होते त्याची, सगळं तो चांगलं चांगलंच बोलतो, पण ते लोक नाही. तो कारण त्या चकचा बिलकुल उल्लेख करत नाही आणि चकच्या बद्दल काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं हा सगळं आर्टिफिशियल, नकली बोलतोय, मनापासून काही बोलत नाही. त्याच्यामुळे ते नाही म्हणतात. म्हणजे त्याला कळतं की त्याला आता नाही हे करणार आहे, पुढल्या वर्षी पुन्हा अप्लाय कर. म्हणजे 1 वर्ष अजून त्याला करता येणार नाही प्रॅक्टिस. आणि याला तर आता कुठल्याही परिस्थितीत करायचीच असते. मग तो परत चकच्या नावाने लायब्ररी ओपन करतो, अजून कोणाला मदत करतो, इकडे पाठव पैसे, तिकडे पाठव पैसे.
वगैरे प्रकार चालतात. आणि अल्टिमेटली मग तो जेव्हा परत हिअरिंगचा दिवस येतो, म्हणजे हे लोक प्रयत्न करतात की आम्हाला अजून एक चान्स द्या म्हणून, मग तो गसचं लेटर पण वाचून दाखवतो आणि म्हणतो नाही मी वाचू दे शकणार, आणि मग गसचं म्हणते सॉरी चकचं लेटर याच्या नावाने, आणि चकबद्दल सांगतो की कसा चांगला होता, आमचं कसं छान होतं वगैरे वगैरे सगळं. आणि अल्टिमेटली म्हणजे प्लॅनच असतो त्याचा, तो त्याला काही फार चकबद्दल असतं असं नाही, पण अल्टिमेटली त्याच्याकडून सगळं होतं. आणि मग तो हिला सांगतो की मीला की चला आता मी माझी प्रॅक्टिस सुरू करणार, पण ती आता जिमीच्या नावाने नाही, आता सॉल गुडमॅनच्या नावाने. आणि मग तिथेच तो एंड झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काही काही यांच्या गमती दाखवल्या की कसं तो त्याच्या एकदा म्हणजे त्याला आता या वर्षभराच्या काळात काहीतरी करायचं असतं, तर तो एका मोबाईलच्या शॉपमध्ये काम करत असतो. बोरिंग काम असतं, काही कोणी येत नसतं. तर तो हे लोक जे असतात ड्रग्सवाले किंवा इलिगल कामं करणारे, त्यांना ते मोबाईल किंवा ते मोबाईल ट्रेस होत नाही असा तो मोबाईल असतो. तर ते मग त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जाऊन तो म्हणजे विकत असतो. तर पोलीस त्याला मना करतो. तर त्याचा एक असिस्टंट असतो जाडा, तो येऊन त्या पोलिसाला मारतो. तर त्याच्यावर केस होते. आता त्याला कसं सोडवायचं, तर मग ते कसं नाटक करतात सगळं की त्या चर्च मधला तो चांगला माणूस आहे आणि त्याच्यातर्फे खूप पत्र पाठवणार. मग हेच लोक यांचीच टीम कसे फोन घेऊन बसतात की जेव्हा इन्क्वायरी होते तेव्हा मग सगळेजण चांगलं चांगलंच बोलतात वगैरे असं. त्याच्यानंतर किम पण तिला काहीतरी बदलायचं असतं मॅप पेजच्या कामाचा, तर परत त्याची मदत घेते. मध्ये भांडण पण होतं दोघांचं, किमचं आणि दोघांचं जिमीचं. अगदी म्हणजे मला तर वाटलं होतं काय वेगळे होतात का काय, पण नाही, पुन्हा ते एकमेकांना समजून घेतात. तर ओव्हरऑल छान एपिसोड आहे, मस्त. आता बघू 5th सीझन मध्ये काय होतं.